नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी 2024ची विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आले. धुळे जिल्ह्यात मतदानाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. किरकोळ घटना वगळता मतदान उत्साहात पार पडले. दिनांक 23 रोजी होणाऱ्या मतमोजणीला कोण जिंकणार आणि कोण पडणार याचा फैसला होणार आहे. तर पाहू आपण 23ला काय होते ते. मतदान करणाऱ्या काही उमेदवारांचे मतदान केंद्रावर घेतलेले प्रतिक्रिया पुढील प्रमाणे. मतदान केंद्रावरच्या लोकांचा उत्साह आणि गर्दी हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल यावेळेला फार मोठा बदल होणार आहे काय, आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह दर्शवतोय काय आहे ते. तर मला 100% खात्री आहे त्यावेळेला दुसरी बसाई मी निवडून येईल. मतदारांना काय आवाहन करा? आता मतदारांना काय आधी केले आव्हान म्हणून तर आलेले एक गाडी वगैरे हाँ भैया मतदान करता है किसी के समोर भैया आलो तर एक कॉमेंट करून जय श्रीराम. आज सकाळी देवाचे दर्शन घेऊन मी आणि माझ्या परिवारासह या ठिकाणी मतदानाला आलो आणि मला पूर्ण विश्वास आहे का धुळेकर जनता न भूषो न भविष्यतो असं या ठिकाणी मतदान होईल. रेकॉर्ड ब्रेक मतदान धुळे शहरातून या ठिकाणी होणार आहे. आम्ही हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास घेऊन जनतेसमोर आलेलो आहोत आणि पूर्णतः विश्वास आहे की जनता रेकॉर्ड ब्रेक मतदान या शहरात होईल आणि चांगला निकाल. नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना एवढंच आवाहन करेल का माझी नम्र विनंती नागरिकांना का सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने विकासासाठी मतदानाला बाहेर निघावं आणि धुळे शहराचा कायापालट येणाऱ्या काळात करावं. आज आपल्या महाराष्ट्र राज्याची 2024ची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि आज मतदान आहे. आज मतदान असल्याने प्रत्येक मतदारसंघात आणि प्रत्येक बूथवर प्रत्येक गावागावांमध्ये आज मतदान सुरू झालेलं आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू झालेलं आहे. तर आम्हीही उमेदवार म्हणून आमच्या या पोहबाऱ्या गावात आज सकाळी आम्ही 7 वाजताच आम्ही पहिलं मतदान आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय शांततेचं वातावरण आहे. आणि आपल्या या साक्री मतदारसंघातील सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करते आणि नम्र आवाहन करते की आपण हे मतदानाचा हक्क आपल्याला दिलेला आहे. प्रत्येकाने हा मतदानाचा हक्क बजवायचा आहे अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते. प्रत्येकाचे रोजचे दिवसभराचे कामं हे चालूच असतात, परंतु आजचा दिवस आपल्या घरातील रोजची कामं थोडीशी बाजूला करून पहिले मतदान करा आणि मग आपल्या घरातील कामाला सुरुवात करा अशी मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करते आणि नम्र आवाहन करते. धन्यवाद. आपल्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान पार पडले. अतिशय उत्साहात आणि जल्लोषामध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्वच कार्यकर्ते यांनी अतिशय खूप मेहनत घेतली आणि ही मेहनत येणाऱ्या काळामध्ये 100% महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी कामी पडेल अशा प्रकारची आशा आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.